PM केअर फंडची स्थापना 2020मध्ये झाली। त्यावेळेला कोरोनाने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेला होता आणि त्याचाच उद्रेक भारतामध्येही झाला। हजारोच्या संख्येने लोकांचा याच्यामध्ये बळी गेला। अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसाठी अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना थेट उपाययोजना आणि मदत पोहोचावी याच उद्देशाने PM केअर फंडची स्थापना झालेली होती। त्यावेळेला विरोधी पक्षाने मात्र या बाबतीत थोडेसे संशय व्यक्त केलेले होते। ते का तर हे जे PM केअर फंड होतं हे माहितीच्या अधिकाराबाहेर ठेवलेलं होतं। त्याच्यामध्ये RTIच्या अकॉर्डिंग टू RTI तुम्ही याच्यातून माहिती घेऊ शकत नाही आणि त्याबरोबरच संसदेमध्ये देखील या PM केअर फंडच्या निधीबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही अशा प्रकारचं त्याची PM केअर फंड हे संसदेमध्ये देखील चर्चेत येणार नाही अशा प्रकारची त्याच्यामध्ये तरतूद केलेली होती। यामुळे विरोधी पक्षासह इतर काही लोकांचा याच्याबद्दल या व्यवहारांबद्दल PM केअर फंडच्या उद्दिष्टांबद्दल स्थापनेबद्दल संशय होता। आता या PM केअर फंडने नवीन आकडेवारी एकंदरीत या खर्चाच्या बाबतीत समोर आलेली आहे आणि नेमके त्या आकडेवारीमध्ये PM केअर फंडच्या निधीबाबत काय अपडेट आले आहेत हे आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेऊयात। मी ॲडव्होकेट नागसिंग आणि आपण पाहताय मुद्द्याचे बोल। मित्रांनो, PM केअर फंड याची स्थापना 2020 साली झाली आणि या PM केअर फंडमध्ये काही गोष्टी प्रामुख्याने मांडण्यात आलेल्या होत्या। त्या म्हणजे हे RTIच्या बाहेर राहणार होतं, जे कुणीही या बाबतीत प्रश्न विचारून माहिती घेण्याचा प्रयत्न करू शकणार नव्हतं। दुसरी गोष्ट आहे की संसदेमध्ये देखील या RTIच्या निधीबद्दल किंवा त्याच्या होणाऱ्या खर्चाबद्दल कुठल्याही प्रकारचं चर्चेच्या बाहेर हे PM केअर फंड ठेवलेलं होतं आणि त्याबरोबरच त्याचं जे ऑडिटिंग आहे, जे ऑडिट ज्या काही सरकारी संस्था असतात, या सरकारी संस्थाची ऑडिट जी असते हे कॅगद्वारे केलेली असते। एकंदरीत या PM केअर फंडचा जो निधी आलेला आहे, जो फंड आहे, त्याचं ऑडिट देखील कॅगच्या बाहेर ठेवलेलं होतं। म्हणजे कॅग ही जी संस्था विविध गव्हर्नमेंट एजन्सीज किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटचे ऑडिट करत असते, तर यावेळेला मात्र PM केअर फंडचे ऑडिटच्या जे जबाबदारी होती ती प्रायव्हेट सेक्टरला, प्रायव्हेट व्यक्तीला किंवा प्रायव्हेट कंपनीला दिलेली होती। तर यामुळे विरोधी पक्षासह इतर काही लोकांचं या बाबतीत PM केअर फंडच्या प्राप्त होणाऱ्या निधीच्या बाबतीत याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं माहिती रिलीज होत नसल्यामुळे थोडेसे डाऊटफुल होते किंवा संशय होत होता। आता PM केअर फंडच्या बाबतीत नवीन आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या आकडेवारीनुसार एकंदरीत जे PM केअर फंड आहे याच्यामध्ये 2024-25मध्ये 8,452 करोड रुपये हे जमा झालेले असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। आता जी आधीची आकडेवारी होती म्हणजे 2020 ते 21मध्ये 3,900 कोटी रुपये PM फंडच्या माध्यमातून आर्थिक निधी म्हणा किंवा आपत्तीजनक परिस्थितीमध्ये खर्च करण्यात आलेला होता। त्याबरोबरच 2021-22ला 37,000 कोटी खर्च करण्यात आलेला होता। परंतु या एजन्सीने जे नवीन रिपोर्ट समोर सादर केलेला आहे PM केअर फंडचा, तर त्याच्यामध्ये जवळपास 2024-25मध्ये 8,452 करोड रुपये जमा आहे आणि याच्यामध्ये धक्कादायक बाब ही आहे की या 8,452 करोड जमा असलेल्या पैशामधून 88 लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत। 88 करोड नव्हे, 88 लाख रुपये। मित्रांनो, मुळात जो PM केअर फंड आहे, जो इमर्जन्सी सिच्युएशनसाठी स्थापन केलेला असते, त्या निधीमध्ये प्राप्त झालेल्या पैशाचा वापर जर आपत्कालीन परिस्थिती, आता कारण कोविड नंतरही बऱ्याचशा घटना घडल्या, आसाममध्ये आता पूरसदृश्य परिस्थिती होती आणि त्याबरोबरच केरळमध्ये, साऊथमध्ये मागे चक्रीवादळ आले, त्याच्यामध्ये तिथली जी नागरी वस्त्या होत्या त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं, बऱ्याचशा लोकांचा जीव गेला आणि इतरही प्रश्न निर्माण झालेले होते। म्हणजे कोविड नंतर इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये या फंडमधला पैसा वापरला गेला नाही, हे एक धक्कादायक बाब आहे। आणि त्या पलीकडे आणखीन एक माहिती समोर आलेली आहे की जो पैसा जमा आहे तो FD मध्ये जमा केलेला आहे आणि त्या FDचं व्याजच जर म्हटलं तर वर्षाला 439 कोटी रुपये येत आहे। म्हणजे जो फंड लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, इमर्जन्सी सिच्युएशनसाठी आहे,
तर त्या फंडचा पैसा जर एफ डीमध्ये गव्हर्नमेंट टाकत असेल आणि त्या माध्यमातून जर आकडेवारी समोर येत असेल तर हे नक्कीच चिंतेची आणि विचार करण्यासारखी आहे. त्याबरोबरच आणखीन एक धक्कादायक बातमी अशी समोर आलेली आहे की एकंदरीत सर्व गव्हर्नमेंट एजन्सीजच्या ज्या ऑडिट असते तर हे कॅगच्या माध्यमातून होत असते, परंतु याचं जे ऑडिट आहे PM केअर फंडचं तर एका खाजगी व्यक्तीला त्याची जी खाजगी कंपनी आहे त्या खाजगी कंपनीला खाजगी व्यक्तीने केलेली आहे आणि त्याबरोबरच त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे 88 लाखाचा त्याचीही तपशीलवार माहिती त्याच्या ऑडिटमध्ये किंवा त्यांनी सादर केलेल्या रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट जोडलेले नाहीत की नेमके ते 88 लाख रुपये कोणत्या गोष्टीवर खर्च झालेले आहेत. त्याबरोबरच या सगळ्या गोष्टीमुळे आता PM केअर फंड याच्या बाबतीत वेगवेगळे प्रश्न चिन्ह लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. अर्थातच या बाबतीत आता काही दिवसांना नक्कीच नवीन मुद्दे समोर येतीलच. त्याशिवाय अभिजित दिपके यांनी देखील एकीकडे देशातील शिक्षण व्यवस्था खालावलेली असताना किंवा देशातील शाळांची अवस्था बिकट असताना PM केअर फंडमध्ये 8,452 कोटीसारखे रुपये जमा असताना त्या शिक्षणासाठी का खर्च केला जात नाही असाही प्रश्न विचारलेला आहे. तर एकंदरीतच आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, एकंदरीत आपण सॅटिस्फाईड आहात का त्या बाबतीत नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ लाईक शेअर कराच आणि चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.